सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉपर ट्यूबवर स्वेज कसे बनवायचे आणि एक निर्लज सांधे कसे बनवायचे ते जाणून घेऊया। उद्दिष्ट या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकता। 1. कॉपर नळी 6 मिलीमीटर। 2. एक भडक सांधे तयार करा। या प्रॅक्टिकल साठी लागणारी साधने आणि उपभोग्य वस्तू गोळा करूया। स्टील रूल 1, ट्रायंग्युलर फाइल 150 मिलीमीटर 1, फ्लेअरिंग ब्लॉक 1, स्वेजिंग टूल सेट 1, बॉल पेन हॅमर 225 ग्राम 1, हँडी ब्रेकिंग टॉर्च 1, ब्रेजिंग रॉड गरजेनुसार, ब्रेजिंग फ्लक्स गरजेनुसार, ब्यूटेन 1, तेल आवश्यकतेनुसार, कॉटन वेस्ट आवश्यकतेनुसार, सॉफ्ट एमरी शीट आवश्यकतेनुसार, कॉपर ट्यूब एकाच आकाराची 2। प्रक्रिया टास्क 1, ट्यूबच्या टोकाला स्वेज करा। स्टेप 1, एकाच आकाराच्या नळीचे 2 तुकडे एकत्र जोडण्यासाठी एक मोठा करावा जेणेकरून दुसरा आत बसेल। स्टेप 2, ट्यूबचा शेवट मोठा करणे याला स्वेजिंग म्हणतात। स्टेप 3, पाईप स्वेजिंग टूलची तपासणी करा आणि त्याची चित्रांची तुलना करा। पाईपच्या टोकाला स्वेज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी ते कसे कार्य करते हे आपल्याला समजले आहे याची खात्री करा। स्टेप 4, टूल मध्ये ट्यूब ठेवा। ट्यूब फिट करण्यासाठी आपण योग्य आकाराचे छिद्र निवडले आहे याची खात्री करा। स्टेप 5, ट्यूबला असे स्थान द्या जेणेकरून शेवट ट्यूबचा बाहेरचा व्यास प्लस स्वेजिंग ब्लॉकच्या वरच्या भागापासून 1/8 इंच 3 मिलीमीटर वर असेल। 1/4 इंच 6 मिलीमीटर पाईप साठी हे 1/4 इंच 6 मिलीमीटर प्लस 1/8 इंच 3 मिलीमीटर इज इक्वल टू 3/8 इंच 9 मिलीमीटर असेल। स्टेप 6, स्वेजिंग ब्लॉकच्या प्रत्येक टोकाच्या नट्सला गट्ट करा। स्टेप 7, ट्यूबच्या टोकाला बाहेर काढण्यासाठी योग्य आकाराचा पंच निवडा जेणेकरून दुसरा तुकडा 8 फीट होईल। पंचला तेल लावा, क्लॅम्प फिट करा आणि स्वेजिंग ब्लॉकवर पंच करा। हँडल वळवा आणि पंच ट्यूब मध्ये जबरदस्तीने घाला। स्टेप 8, पंच ट्यूबचा शेवट उघडेल। टास्क 2, एक तुटलेला सांधा ब्रेज करा। स्टेप 1, ट्यूब योग्य रीतीने स्वेज मध्ये प्रवेश करते की नाही याची खात्री करा। हे सोपे फिट असणे आवश्यक आहे। जर ते गट्ट फिट असेल तर ब्रेजिंग मटेरियल साठी पुरेशी जागा राहणार नाही। जर तो सेल फिट असेल तर सांधे कामकुवत होतील। स्टेप 2, स्पिरिट किंवा पाणी मध्ये थोडे फ्लक्स पावडर मिसळून कडक पेस्ट तयार करा। स्टेप 3, जोडण्यासाठी पृष्ठभागावर थोड्या प्रमाणात फ्लक्स लावा। फक्त थोड्या प्रमाणात आवश्यक आहे, जास्त प्रमाणात यंत्र दूषित होईल। नोट: जर सेल्फ फ्लक्सिंग ब्रेजिंग रॉड वापरले जात असतील तर कामाचा हा स्टेप आवश्यक नाही। स्टेप 4, एका पाईपचे टोक शक्य तितक्या दुसऱ्या पाईपच्या स्वेज मध्ये ढकलून घ्या। प्रवाह पसरविण्यासाठी पाईप फिरवा। स्टेप 5, ब्लो टॉर्चने सांधे गरम करा। योग्य आकाराची ज्योत वापरा। स्टेप 6, सांधे निस्तेज लाल होईपर्यंत थांबा। जेव्हा ब्रेजिंग रॉड वितळण्यास सुरुवात होते तेव्हा सांधे योग्य तापमानावर असतात। गरम करताना वेळोवेळी सांध्यावर ब्रेजिंग रॉडला स्पर्श केल्याने हे तापमान आढळते। सांधे जास्त गरम करू नका। ब्रेजिंग रॉड गॅसमध्ये सोडू नका। ब्रेजिंग रॉड ज्योतीने नव्हे तर सांध्याच्या उष्णतेने वितळवावा। स्टेप 7, योग्य तापमान गाठल्यावर अनेक ठिकाणी ब्रेजिंग रॉडने सांध्याला स्पर्श करा। स्टेप 8, वितळलेली ब्रेजिंग रॉड सांध्यात ओढून एका पाईपच्या बाहेरील भाग आणि दुसऱ्या पाईपच्या दळदळीच्या टोक्या दरम्यानची जागा भरून काढावी। जेव्हा मजुरीच्या शेवटी ब्रेजिंग मटेरियलचे पूर्ण वलय दिसू शकते तेव्हा ब्लो टॉर्च काढून टाका। स्टेप 9, सांधे थंड होऊ द्या। ब्रेजिंग मटेरियल कडक होईपर्यंत एकही पाईप हलवू नका। ऑब्झर्वेशन टेबल सिरियल नंबर 1, पॅरामीटर स्वेजिंगचे टेस्टिंग। रिमार्क्स: अति चांगलं, चांगलं, ठीक। 2.
ब्रेस जॉइंट टेस्ट करणे, गट्ट किंवा ब्लो होल्स. 3. लागणारा वेळ, स्लो, मीडियम, फास्ट. 4. मटेरियल्स वेस्ट, कमती, अतिकमती, वेस्ट नाही. नोट: वेगवेगळ्या आकाराच्या ट्यूबसाठी समान व्यायामाची पुनरावृत्ती करा आणि सुधारणा तपासा. रिकॅप: या व्हिडिओमध्ये आपण कसे करावे याबद्दल चर्चा केली आहे. 1. कॉपर नळी 6 मिलीमीटर. 2. एक भडक सांधे तयार करा.